कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं पोलीस परेड मैदानावर जिल्हा क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। सुरुवातीला क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली, तसंच क्रीडा शपथ घेण्यात आली। यावेळी सन 2022-23 मधील सर्वसाधारण विजेतेपद मिळवलेले कोल्हापूर जिल्हा परिषद, द्वितीय पुरस्कार विजेते भुदरगड पंचायत समिती आणि तृतीय पुरस्कार प्राप्त राधानगरी पंचायत समितीला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसंच त्यांच्यातील सांघिक भावना निर्माण होऊन ताणतणाव कमी होण्यासाठी खेळ आवश्यक असल्याचं सांगितलं। कोल्हापुरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही देऊन यासाठी ग्रामविकास विभागाच्या सचिवांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं। यावेळी विकसित भारत संकल्प यात्रा या विषयावर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी शानदार संचलन केलं। यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उमेद, सर्व शिक्षा अभियान, हर घर नल से जल, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री किसान योजना आदी योजनांवर आधारित सादरीकरणानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। याप्रसंगी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।